हाय गाईज, मी आज चाललो आहे मंदिरामध्ये. असे गावाला गेले तसे 2 दिवस मी काय ब्लॉग बनवले होते, पण थोडे क्लिप ठेवले होते असेच सहजासहजीबरोबर बनवून घेऊया. तर गेलो होतो आम्ही आज केदारनाथला. ते पण त्यांच्या तलेगावामध्ये फेमस आहे, तो एकदम देवदर्शन. एकदा गेलो होतो लग्न झाल्यावर, तर ही दुसरी वेळ आहे माझी जायची. तर आता आलो आम्ही इथे. एवढी एंट्री मारताच तिथं नंतर समजलं की मंदिरात हे चालू होतं, त्यांचं तिघांची मस्ती चालू होती तिघांची. आणि मी ते व्हिडिओ काढत होते. आम्ही पाया वगैरे पडलो. आतमध्ये कामाला जाता आलं नाही, कारण का ती त्यांचं काहीतरी होतं ना, नियम काय बोलतात ते त्यांचं, त्याच्यामुळे आम्ही बाहेरशीच पाया पडलो, आतमध्ये गेलो नाही. नंतर आलो आम्ही आणि थोडाफार असे फोटोशूटसाठी वर गेलो होतो. वरती पण मंदिर होता, पण आम्ही एवढा गेलो ना आतमध्ये, थोडंसंच म्हणजे हे केलं, एन्जॉय वगैरे केलं. आणि मग वर येऊन थोडेफार क्लिप घेतल्या आणि मग फोटोशूट्स केले आम्ही थोडे. आणि नंतर मग तिथं प्रसाद वगैरे खाल्ला, जेवढं होतं तेवढं दिलं त्याही. आणि मग आलो आम्ही. हे शंकराच्या मूर्त्या वगैरे होत्या, त्या पण बघितल्या. छानपैकी असं मंदिर होता बघा, तुम्हाला दाखवते. एकदम भारी मंदिर होता, मला ते लय आवडला. म्हणून मी त्यांना बोललो आपण जायचं बरं केदारनाथला. पाया वगैरे पडलो आम्ही आतमध्ये पण. आणि मग हे ते शंकराचे एक अवतार असते, तेच तिथं दुसरा अवतार शंकरानेच घेतलेला आहे. तेच आम्ही बघायसाठी मंदिरामध्ये गेलो होतो. तर आम्हाला पूर्ण असं आतमध्ये जाऊन दिलं नाही आहे. तिथं काहीतरी हे चालू होतं, त्याची मुलं हे पैसे वगैरे टाकले ना, मग आम्ही गेलो थोडेफार शूट करायसाठी गेलो होतो. नंतर शूट वगैरे केला. नंतर आम्हाला दिसला एक मोठा दगड. तो मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवते. मला जमलंच नाही आहे, 25 किलोचा कत्ती होता तो. तर चाललो आता मी घरी. आजच्यासाठी एवढंच होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉग दे. बाय.